नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या घरी कोणी अल्पवयीन मुले आहेत का आणि तुम्ही त्यांच्या हातात वाहन देताय का? तर कृपया थांबा आणि ही बातमी ऐका. अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास त्याला वयाच्या 25व्या वर्षापर्यंत लायसन्स न देण्याचा कायदा आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणीच होत नव्हती. गुन्हा करूनही अल्पवयीन मुलांना लायसन्स मिळायचे. अखेर याची दखल परिवहन विभागाने घेतली. सारथी प्रणालीमध्ये नियमानुसार आवश्यक बदल करून घेतले. त्यामुळे आता अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास लर्निंग लायसन्सच निघणार नाही. पुण्यातील कल्याणी नगरमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्शे या लक्झरी कारने दुचाकी चालक असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने देशाचे लक्ष वेधले होते. मोटार वाहन कायद्यातील अल्पवयीन वाहन चालकांच्या संदर्भातील कायद्याच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे मोटार वाहन कायदा 1989च्या कलम 199 नुसार 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास मुलाचे पालक किंवा मोटार वाहनाचा मालक दोघांनाही दोषी मानले जाते. यात 25,000च्या दंडासह पालक किंवा मोटार वाहन मालकाला 3 वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे. तसेच अल्पवयीन मुलाला वयाच्या 25व्या वर्षापर्यंत वाहन परवाना न देण्याची तरतूद सुद्धा आहे. परंतु नागपुरात तरी या कायद्याची अंमलबजावणी केवळ दंडात्मक कारवाईपुरतेच मर्यादित राहायची. गुन्हा करूनही अनेकांना लायसन्स मिळायचे. याच्या तक्रारी झाल्याने अखेर परिवहन विभागाने पुणे येथील पोर्शे कारचा संदर्भ देत अल्पवयीन वाहन चालकांना वयाच्या 25व्या वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही यासाठी सारथी प्रणाली 4.0 मध्ये आवश्यक बदल करण्याकरिता पुण्याच्या राष्ट्रीय सूचना केंद्र यांना कळविण्यात आले आहे. RTOच्या कारवाईकडे आता लक्ष लागले आहे. परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सोमवारी पत्राद्वारे प्रणालीत केलेल्या बदलांची माहिती दिली. वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांना परवाना प्राप्त होऊ नये याबाबत कारवाई करावी असे निर्देशही दिले. त्यामुळे RTOच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने का देऊ नयेत याची कारणे मनोविकार तज्ज्ञ सांगतात. 14 ते 17 वर्षे वयापर्यंत मुलांमध्ये आक्रमक वृत्ती असते. या वयात हार्मोनमध्ये बदल होत असतात. त्यामुळे काहीतरी थ्रिलिंग, अतिसाहस, इतरांपेक्षा थोडे वेगळे करण्याची इच्छा होत असते. हार्मोन आणि मनावरील कंट्रोल यांची सांगड घालता येत नसल्याने अघटित घडण्याची शक्यता असते. या वयात कायद्याची विशेष भीती नसते. आपल्या हातून चूक झाल्यास त्याला काहीच वाटत नसल्याने बेदरकार वृत्ती निर्माण होते. त्यामुळे अल्पवयीन मुलांना वाहन नकोच. तर तुमच्या घरी जर कोणी अल्पवयीन मुले असतील तर त्यांच्या हातात कृपा करून वाहन देऊ नये. धन्यवाद. बातमी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि फॉलो